श्रोतेहो नमस्कार. जगण्याचं खरं सौंदर्य शोधायचं असेल तर आपल्याला निसर्गाच्या जवळ जायला हवं. आणि निसर्गाच्या जवळ जाण्याच्या अनेक मार्गांपैकी एक सुंदर मार्ग म्हणजे सायकलिंग आणि ट्रेकिंगचा छंद. छंद जर मनापासून जोपासला तर तो केवळ विरंगुळा न राहता आपल्या आयुष्याला नवं ध्येय देतो. आज आपण अशाच एका सायकल प्रवासाची कहाणी ऐकणार आहोत. आपल्या छंदातून प्रेरणा घेत जिद्दीची, चिकाटीची आणि निसर्गप्रेमाची अनोखी सफर करणारे, कुडाळ इथं राहणारे ध्येयनिष्ठ प्राथमिक शिक्षक अविनाशजी पाटील आपले प्रेरणादायी अनुभव सांगायला आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. त्यांचं स्वागत करूया. अविनाशजी नमस्कार. नमस्कार. अविनाशजी, सर्वप्रथम सायकलवरून कुडाळ ते कन्याकुमारी तब्बल 1300 किलोमीटरचा प्रवास तुम्ही 11 दिवसांमध्ये पूर्ण केलात. त्यासाठी तुमचं मनापासून तुमचं अभिनंदन. मला सांगा, एवढ्या लांबचा सायकल प्रवास करायची कल्पना तुमच्या मनात कधी आणि कशी आली? शालेय वयात ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाला सायकलची आवड असते तशीच मलाही होती. शाळेत जाण्यासाठी सायकलचा वापर करायचो आणि 11वी-12वीत असताना आमच्या गावापासून म्हणजे माणगावमधून सावंतवाडीला जायचं, वेंगुर्ल्याला जायचं, असा सायकलचा प्रवास मी अनेक वेळा केला होता. पण नंतर इतर व्यापामध्ये ही सायकल बाजूला पडली आणि वयाच्या 40व्या वर्षी म्हणजे 2019 पासून पुन्हा एकदा सायकलची साथ मिळाली आणि मी सायकलिंग सुरू केलं. सुरुवातीला साध्या सायकलवर कुडाळपासून वेंगुर्ला, मालवण अशा राईड सुरू झाल्या आणि नंतर मग गिअरच्या सायकलने अगदी 100-150 किलोमीटर असा प्रवास सुरू झाला. आणि या प्रवासातच काही भारत भ्रमण करणारे सायकलस्वार मला भेटले आणि त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या सहवासातून मलाही वाटलं की आपणही असा एखादा लांबचा प्रवास करावा. आणि हे असं करत असतानाच ऋषिकेश पाळंदेंचं 2 चाकं आणि मी हे अहमदाबाद ते जम्मू हे 2200 किलोमीटर अंतराचा सायकल प्रवास त्या पुस्तकातून वाचायला मिळाला आणि त्यातून खूप मोठी प्रेरणा मिळाली. अच्छा. आणि याच कालावधीत चालत भारत भ्रमण करणाऱ्या काही प्रवाशांची भेट झाली. अच्छा. याच्यामधले तुषार चोरघे म्हणून पुण्याचे आणि त्यांचा एक मित्र यांनी अलिबाग ते कन्याकुमारी हा चालत प्रवास केला आणि पूर्ण सिंधुदुर्गामध्ये त्यांचा सहवास मला लाभला. आणि यातून मनात आलं की आपणही असा एखादा लांबचा प्रवास करावा. आणि मनामध्ये जी काही थोडीशी अस्वस्थता होती किंवा मनाचा अस्थिरपणा होता आणि तो कसा दूर होईल, मनातले जे प्रश्न होते त्यांची उत्तरं प्रवासात सापडतील असं आतून वाटायला सुरुवात झाली आणि मग ठरलं की आपण हा प्रवास करावा. अविनाशी, 1300 किलोमीटर म्हणजे खरं तर मोठंच अंतर आहे. तर हे ध्येय साध्य करायचं ठरवल्यावर मनाने आणि शरीराने तुम्ही कशी काय तयारी केलीत? खरं तर शरीरापेक्षा मनाची तयारी मोठी होती आणि एकदा मनाने ठरवलं तर मग शरीर त्यासाठी नक्कीच तयार होऊ शकतं असा आत्मविश्वास होता. आणि मग त्यासाठी थोडी तयारी सुरू झाली. खरं तर रोजचा व्यायाम असायचाच, सकाळच्या वेळेचा. कोणत्या प्रकारचा व्यायाम करायचा? रोजचा सूर्यनमस्कार असेल, जोर बैठका असतील, म्हणजे आपला पारंपरिक व्यायाम हा रोजचा असायचाच आणि त्याच्या जोडीला प्राणायाम वगैरे असायचा. आणि मग थोडं सायकलिंग त्यासाठी वाढवलं. साधारण 50च्या पुढे 100 वगैरे किलोमीटर एक महिनाभर साधारण आधी एक दिवस आड असा सराव सुरू केला आणि त्या सरावातून आत्मविश्वास मिळाला की आपण हे अंतर सहज पूर्ण करू शकतो. साधारण रविवारच्या सायकलिंगला राईड करायला गेलो तर आम्ही 60-70 किलोमीटर सहज पूर्ण करायचो 2-2.5 तासामध्ये. आणि मग वाटलं की आपल्याला आता 60-70 करतोय, पुढच्या प्रवासात आपल्याला ठरवलंय 100-125 किलोमीटरच रोजचा प्रवास करायचा आहे. की आत्मविश्वास मिळाला की हा प्रवासही आपण करू शकतो. असं शरीराने साथ, मनाची तयारी झाल्यामुळे शरीर आपोआप याच्यासाठी तयार झालं. तुमची सायकल कशी होती? म्हणजे साधी होती की कुठल्या प्रकारची? काही त्याला सुविधा वगैरे असतील? अशा प्रवासासाठी शक्यतो गिअरच्या सायकल्स वापरल्या जातात. पण त्यामध्ये पण काही प्रकार आहेत. म्हणजे MTB म्हणून असते, ज्याचे टायर्स मोठे असतात, आणि हायब्रिड सायकल असते जी दोन्ही रस्त्यावर चालते, म्हणजे खडबडीत रस्ता, खड्ड्यांचा रस्ता आणि डांबरी रस्ता. आणि एक रोड बाईक म्हणून येते खूप छोट्या टायरची, तिला खूप चांगला वेग असतो आणि वजन हलकं असतं. पण माझ्याकडे जी होती ती हायब्रिड होती. आणि जी सायकल मी गेल्या 6 वर्षापासून वापरतोय साधीच आहे, म्हणजे खूपही महाग असणारी नव्हे. 2019 मध्ये मी ती घेतली आहे, मेरिडाची. माझी अशी इच्छा होती की याच सायकलवर आपण आपला प्रवास करायचा. ही आपली साथीदार आहे आणि हा प्रवास झाल्यानंतर आपण सायकल बदलू, पण हा प्रवास त्याच सायकलने करावा म्हणून मी माझ्याच सायकलने हा प्रवास केलाय. अच्छा. प्रवासात तुमचं रोजचं खाणं पिणं, विश्रांती, झोप किंवा तुमचं रोजचा दिनक्रम, हे जे काही वेळापत्रक आहे ते
सगळं तुम्ही कसं जुळवलं? कारण बाह्य कुठलीही साधनं न घेता तुम्ही हा प्रवास केलाय असं मगाशी तुम्ही बोलताना म्हणाला होतात, तर उत्सुकता आहे आम्हाला त्याबद्दल. काय सांगाल? सुरुवातीला प्रवासाला एकट्यानंच निघायचं असं नियोजन झालं, कारण बऱ्याच जणांना विचारलं सोबत येणार का. प्रत्येकाची काही ना काही कारणं होती. आणि मग कुडामधला माझा सायकलिस्ट मित्र भूषण तेजम हा मात्र सोबत शेवटच्या क्षणी यायला तयार झाला. अच्छा. दोघांनी आम्ही सायकल तयार केल्या. सायकलसाठी लागणारं जे लगेज बॅग्स होत्या मागच्या, त्या मला सावंतवाडीचा सायकलिस्ट पुष्कर कशाळीकर याने पुरवून दिलं, ते फिटिंग करून दिलं. आमचा मित्र रुपेश तेली याने पण सायकलिंगचं सर्व्हिसिंग वगैरे किरकोळ गोष्टी होत्या त्या करून दिल्या. आणि मग रोजच्या प्रवासाला लागणारं साहित्य, कपड्यांची जोड आहेत, सायकलचं किरकोळ दुरुस्तीचं सामान असेल, एखादी जादाची ट्यूब असेल, चेन असेल, हे सगळं भरल्यानंतर सायकलचं वजन साधारण नेहमीच्या राईडला जेवढं असतं त्याच्या दुप्पट झालेलं होतं. आणि सोबतच सगळं घेतलेलं होतं, कारण काही बरेच जण प्रवास करताना काही सपोर्ट व्हेकल घेतात सोबत, वाहन असतं त्यांचं बाजूला चालणारं, त्याच्यामध्ये त्यांचं सगळं सामान असतं, राहण्याची व्यवस्था त्यांची ते जाऊन पुढे करतात. पण आमचा प्रवास हा असा नव्हता. आपलं साहित्य आपल्या सोबत घ्यायचं, जिथे थांबायचंय तिथली सोय तिथे गेल्यानंतर, असा सगळा दिनक्रम असल्यामुळे तशी सगळी तजवीज आम्ही केली. कशी केली थोडक्यात सांगू शकाल का? हा, सुरुवातीला मग ज्या सायकलचं लगेज होतं त्याच्यात म्हणजे कमीत कमी आपल्याला कसं घेता येईल, जितकं वस्तू जास्त घेऊ तेवढं वजन वाढत होतं. म्हणून लागणारे फक्त सायकलिंगचे कपडे 2-2 जोड आणि फक्त एकच जादाचा कपड्यांचा जोड हा बाहेरच्या ह्याच्यात घालता येईल एवढंच त्याच्यामध्ये वजन ठेवलं. सायकलची किमान सायकलच्या दुरुस्तीची साधनं आणि एक ट्यूब एक्स्ट्राची, एवढं सामान आणि थोडंसं रात्रीच्या प्रवासासाठी सायकलला लागणाऱ्या बॅटरीज, अशी तयारी होती. त्याचबरोबर सायकलचा हवा भरण्याचा पंप हा सुद्धा सोबत घेतलेला होता. सकाळपासूनचा दिनक्रम काय आहे? तुम्ही उठायचात कधी? खाण्यापिण्याच्या वेळा म्हणा किंवा झोपायचात कुठे, कसे, ते जरा सांगा. सकाळी आमची दिवसाची सुरुवात जी होती ती साधारण 4:30-5ला व्हायची. 4:30-5ला आम्ही उठायचो. उठल्यानंतर गरम पाण्याची आंघोळ करायला लागायची. पाणी उपलब्ध नसेल तर सोबत आम्ही हीटर सुद्धा घेतलेला होता. आपणच पाणी बादलीमध्ये ठेवून गरम करायचं. साधारण 5ला आंघोळ करायची. 5:30-6 पर्यंत आमचं आवरायचं आणि 5:45ला साधारण आम्ही सायकल राईड सुरू करायचो. या सकाळच्या वेळेत जे सायकलिंग होतं ते दिवसभरात होत नाही. सकाळचा जो उत्साह असतो, सकाळची हवा असते आणि महत्वाचं म्हणजे वाहनांची वर्दळ कमी असते यावेळेला रस्त्यावर. शक्यतो आमचा असा प्रयत्न असायचा की या पहाटेच्या वेळेत 9-9:30 पर्यंत सकाळी लवकर सुरू करून साधारण निम्म अंतर पूर्ण करायचं, निम्म्यापेक्षा अधिक. मग हे साधारण 9:30 पर्यंत आम्ही 60 किलोमीटर पर्यंत अंतर पूर्ण करायचो आणि न्याहारीसाठी मग थांबायचो. रोजचा असा ठरलेला तुमचा 100-125 असा किलोमीटर एवढं आपण जायचं हे ठरलेलं होतं. रोजचा 120-130 हा टप्पा ठरलेला होता. तेवढं अंतर आणि मुक्कामाची ठिकाणं सुद्धा आधीच ठरवून ठेवलेली होती की आपण कुठे थांबायचंय, आपला मुक्काम कुठे असेल. तसं एक 9:30 पर्यंत पहिला टप्पा 60 किलोमीटरचा पूर्ण करायचो. न्याहारी केल्यानंतर साधारण 10ला पुन्हा बाहेर पडायचो. मग ऊन वाढलेलं असायचं. मग त्या ऊन वाढल्यानंतर तहान पण तशीच लागायची आणि रस्त्यावरची वाहतूक पण वाढलेली असायची. मग प्रवासाचा वेग कमी व्हायचा. पण दोघांमध्ये साधारण आम्ही एकमेकाला दिसू एवढं अंतर असायचं, कारण सायकल चालवताना दोघांना एकत्र चालवता येत नाही, एका मागून एकच जावं लागतं. मग दिसेल एवढं अंतर ठेवून आम्ही चालायला सुरुवात करायचो. वाटेमध्ये तहान लागली की पाणी, लिंबू पाणी आणि उसाचा रस असं घेत साधारण 12:30 पर्यंत पुन्हा एक साधारण 20-25-30 किलोमीटर होईल तेवढं जास्त अंतर पूर्ण करायचो. आणि मग 12:30ला एखाद्या रस्त्याच्या कडेला शोध घेतला जायचा की देऊळ कुठे आहे, एखादं थांबायला शेड एखादी आहे का विचारलं जायचं आणि विचारतच मग एखाद्या देवळामध्ये दुपारच्या विश्रांतीला थांबायचो. शक्यतो दुपारचं जेवण मिळालं तर घ्यायचं, नाहीतर फळं घ्यायचो आणि ती खाऊन त्या देवळामध्ये एका वेळेला तर आम्हाला काहीच मिळत नव्हतं रस्त्याच्या कडेला. दुपारचं साधारण 1-1:30 वाजला होता, प्रचंड ऊन. मग रस्त्याच्या बाजूलाच एक शेड होती, त्याच्यामध्ये खडी होती. तिथेच सायकली लावल्या आणि त्या खडीवर झोपून दिलं. झोप पण अगदी छान लागायची. कधी मंदिराच्या खाली शेडमध्ये तर कधी झाडाखाली पण दुपारचं झोपायचो. साधारण पुन्हा 2:30 वाजता प्रवास सुरू करायचो. राहिलेला एक साधारण 40 किलोमीटरचा टप्पा असायचा आणि मग साधारण पुन्हा 4 वाजता चहा वगैरे घ्यायला थांबायचं आणि 6 वाजेपर्यंत 6 ते 6:30 म्हणजे अंधार व्हायच्या आधी, काळोख पडायच्या आधी आपलं मुक्कामाचं ठिकाण गाठायचं असा आमचा शक्यतो प्रयत्न असायचा. 1-2दा उशीर पण झाला. अविनाशजी, आता तुम्ही हा जो प्रवास सांगितलात, पूर्ण दिनक्रमही सांगितलात, या रस्त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी पण आल्या असतील ना, प्रवासामध्ये काही अडचणी आल्या असतील तर त्या अडचणी तुम्ही कशा हाताळल्या? अडचणी सुरुवातीला कुडामधून निघालो. पहिला आमचा मुक्काम होता मडगावमध्ये आणि साधारण पणजीच्या पुढे गेलो, एका मंदिरात विश्रांती घेतली आणि पुढे निघालो. मडगाव साधारण 20 किलोमीटर राहिलं असेल
आणि प्रचंड मोठा पाऊस सुरू झाला. साधारण 1.5 ते 2 तास हा पाऊस पडत होता. आणि अशा पावसामध्ये सायकलिंग करणं शक्य नसतं. सायकलिंग नुसतं करू शकतो, पण सामानाच्या बॅगा होत्या आणि ते सगळं सामान भिजलं असतं, आणि ते जर भिजलं तर पुढचा दुसऱ्या दिवशीचा प्रवास करणं शक्य नव्हतं. त्या दिवशी खूप मोठी काळजी वाटली की कसं होणार आपलं. आज तर एवढा पाऊस सुरू झालाय, पुढे पण असा सलग पाऊस सुरू राहिला तर. साधारण 6च्या दरम्यान पाऊस थांबला आणि मग 7:30 वाजता वगैरे आम्ही मडगावमध्ये मुक्कामाला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी चिंता लागली असाच पाऊस सुरू झाला तर, पण निसर्गाची कृपा होती आणि देवाची सुद्धा. त्यामुळे पुढच्या 10 दिवसामध्ये असा पाऊस एकदाही आम्हाला मिळाला नाही. मग जो तुम्हाला पहिल्या दिवशी पाऊस मिळाला, महिना जून होता, जुलै होता, ऑगस्ट होता की नाही, ऑक्टोबर, दिवाळीच्या पाडव्या दिवशी आम्ही सुरुवात केलेली सायकलिंगची. या प्रवासात तुम्ही निसर्गाची रूपं, तिथलं पर्यावरण, वेगवेगळ्या भाषा, तिथल्या प्रथा, खाण्यापिण्याच्या सवयी, असं अजून खूप काही तुम्ही अनुभवलं असेल. तर ह्यातली काही निरीक्षणं आणि आलेल्या अनुभवांबद्दल श्रोत्यांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. थोडंसं या अगोदर सांगेन की प्रवासातल्या अडचणी. तर आपला कुडाळपासूनचा उडुपी, मेंगलोर म्हणजे कर्नाटक जिथे संपतं तिथपर्यंतचा प्रवास आमचा खूप छान झाला. कारण संपूर्ण रस्ता 4 पदरी होता. कारवारमध्ये जो मोठा आता एक घाट आहे, तो घाट फोडून त्यांनी तिथून बोगदा तयार केला होता. ते मला माहित नव्हतं, कारण मी या अगोदर कुडाळ ते साधारण मुर्डेश्वर पर्यंत बाईकने प्रवास केला होता. त्यामुळे तो घाट एक मोठा होता, मला माहित होतं. पण तिथून बोगदा केल्यामुळे तो पण प्रवास आमचा खूप सोपा झाला. आणि उडुपी आणि मेंगलोरच्या पुढे गेल्यानंतर मात्र केरळमधला जो प्रवास होता तो सगळा पूर्ण रस्त्यांची कामं सुरू होती आणि सगळीकडे डायव्हर्जन्स होती, सिंगल रोड होते बऱ्यापैकी, आणि कामं चालू असल्यामुळे रस्त्याला चिखल, दगड, माती असं सगळं असायचं. मग त्यावेळी तो रस्ता बदलून आम्ही पुन्हा आतल्या रस्त्याला जायचो आणि पुन्हा मध्येच हायवेला बाहेर पडायचो. असं केल्यामुळे अंतर पण वाढत होतं आणि प्रवासाचा वेग पण आमचा बऱ्यापैकी कमी होत होता. एक मोठी प्रवासामधला आम्हाला थोडीशी अडचण वाटली की हे रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे मधला जो 600 किलोमीटरचा म्हणजे मेंगलोर, कोचीन, त्रावणकोर म्हणजे त्रिवेंद्रम इथपर्यंत आम्हाला थोडा रस्त्याचा अडचण आली. बाकी प्रवास छान झाला. खाणं पिणं, प्रथा, तिथली भाषा, या बाबतीतले काय अनुभव किंवा निरीक्षण असतील तर ती निसर्ग अनुभवायचा, माणसं जवळून बघायची. आपल्या भारताचं एक विशाल दर्शन आपल्याला झालं पाहिजे. आजपर्यंत आपण नकाशामध्ये, पुस्तकामध्ये, चित्रपटांतून बघत आलो, तर ते घेण्याची इच्छा होती. त्यामुळे वाटेत जे मिळेल ते खावं असंच होतं. त्यामुळे महत्वाचं म्हणजे सगळं आपण गोवा सोडल्यानंतर इडली, डोसा, अप्पम हेच पदार्थ आणि जेवणामध्ये मुख्यतः भात आणि सांबार हेच असायचं. मग शक्यतो आम्ही तेच घेण्याचा प्रयत्न केला सगळीकडे, की आपलं जेवण थोडं चपाती, भाकरी असं विसरून त्या जीवन पद्धतीची आपण एकरूप व्हावं. कर्नाटकामध्ये एका ठिकाणी आम्हाला बैलांच्या शर्यती, म्हणजे तिथे चिखलातल्या शर्यती चालतात. आपण चित्रपटात बघितलेलं असेल तर त्या शर्यती बघण्याचा योग आला. एका मंदिरात दुपारी थांबलेलो, तर त्या दिवशी तिथे कार्यक्रम काहीतरी होता. त्यांनी आग्रहाने आम्हाला तिथे त्यांच्या ह्याच्यामध्ये नेलं, तर प्रसाद वगैरे त्यांचा आम्हाला दिला. असे खूप चांगले अनुभव तिथल्या माणसांचे. भाषा जरी अपरिचित असली तरी भावना सारख्या होत्या. बरोबर आहे. स्वागताची भावना प्रत्येक ठिकाणी होती, कुठली भीती वाटली नाही. आणि निसर्ग तर खूपच छान होता. दोन्ही बाजूला नारळाच्या, केळीच्या बागा आणि त्याच्यातून जाणारा रस्ता, बाजूने एखाद्या वेळेला जाणारी वाहणारी नदी असायचीच. मेंगलोरच्या पुढे साधारण 8-10 किलोमीटर सलग मिळालेला रस्त्याच्या कडेचा समुद्र, असा भारावून टाकणारा अनुभव मिळाला. तुमच्या ह्या सायकल प्रवासाचा एक महत्वाचा उद्देश आमच्या श्रोत्यांना जरूर सांगा. पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा हा संदेश घेऊन आम्ही हा प्रवास केलेला आहोत. प्रवासाचं ध्येय ते होतं की हे पर्यावरण, ही पृथ्वी ही आपणच वाचवली पाहिजे आणि त्यासाठी सायकलचा प्रवास महत्वाचा आहे. झाडं वाचली पाहिजेत, निसर्ग वाचला पाहिजे. आणि याचा अनुभव आम्हाला खूप ठिकाणी आला. कारण इथून पूर्ण रस्ता आता 4 पदरी झालाय. रस्त्याच्या बाजूला असलेली दोन्ही बाजूची झाडं तोडून टाकलेली आहेत. आणि अशा उन्हात सायकल चालवताना विश्रांतीला वाटावं एखादं छोटंसं का होईना झाड मिळावं. आणि जेव्हा झाड दिसायचं आणि आम्ही त्याच्या खाली झोपायचो, बसायचो, विश्रांती घ्यायचो, त्यावेळी इतका आनंद व्हायचा की त्यावेळी कळायचं की या झाडाची किंमत काय आहे. हा जो अनुभव होता हा आपल्याला आलेला आहे, हा सगळ्यांना मिळावा. सगळ्यांनी पर्यावरणाचं असंच जतन जर केलं, आपल्या रोजच्या जीवनामध्ये सायकलिंगचा वापर केला किंवा पर्यावरणाचं रक्षणासाठी केला, तर आपली पृथ्वी वाचेल, निसर्ग वाचेल, हा उद्देश आमचा होता. अविनाशजी, तुम्ही छंद जोपासताना इथल्या भागांमध्ये सायकल प्रवास करताच आणि शिवाय तुम्हाला ट्रेकिंगची सुद्धा आवड आहे. तर पन्हाळा म्हणा, पावनखिंड म्हणा, इथलं ट्रेकिंग आणि तुमच्या आपल्या इकडच्या स्थानिक
ट्रेकिंगबद्दलही तुम्ही श्रोत्यांना सांगावं आणि या सगळ्या अनुभवांनी तुम्हाला काय शिकायला मिळालं? आपल्या जिल्ह्यात सह्याद्रीचा पूर्ण डोंगररांग एका बाजूला आहे आणि मला लहानपणापासूनच या सह्याद्रीचं, समुद्राचं आकर्षण होतं आणि त्या आकर्षणातून या सह्याद्रीला वारंवार भेटण्याची इच्छा व्हायची. आणि जवळचा असणारा किल्ला रांगणागड होता आणि शिवापूरचा मनोहर मनसंतोष. तर रांगण्यावर लहानपणापासून जाणं व्हायचं, हल्ली पण बऱ्याच वेळा दर महिन्यातून एकदा जाणं व्हायचं. त्याच्यातून एक असा विचार आला की आपण या रांगण्यावर 12 गावातून ज्या आपल्या जिल्ह्यातल्या वाटा जातात त्या सगळ्या वाटांनी प्रवास करावा. 12 वाटा आहेत? 12 वाटा जाणाऱ्या आहेत वेगवेगळ्या गावांमधून. तर तसा प्रवास करावा अशी इच्छा मनात निर्माण झाली आणि मग त्याच्यातूनच कुडाळचे आपले डॉक्टर रावराणे, बालरोग तज्ज्ञ, त्यांना मी ही कल्पना सांगितली आणि त्यांनाही ती आवडली आणि तसा प्रवास, तसं ट्रेकिंग करायला आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला शिवापूरमधून पाडगाव, तिथून भटवाडी, तिथून रांगणा, असं जवळपास 40 किलोमीटरचा ट्रेक आम्ही चालत केला. पाडगावच्या धरणाच्या बाजूने हनुमंताच्या देवळाकडून, म्हणजे ज्या वाटा आता काय झालं, वाहनांमुळे वाटा बुजल्यात. लोक पूर्वी या सगळ्या वाटांनी चालत प्रवास करायचे, पण आज अशी परिस्थिती आहे की ज्या प्रवासाला तासभर लागतो तोच प्रवास माणूस गाडीने 4-5 तास करून त्या गावामध्ये पोहोचतो. पूर्वी हे सगळं चालत व्हायचं. तर त्या वाटा, पायवाटा जाग्या राहाव्यात ही एक इच्छा मनामध्ये होती. म्हणून मग शिवापूर असेल, अंजिवडे असेल, आपलं नेरूर असेल, अशा 5 वाटांनी आतापर्यंत आम्ही प्रवास हा पूर्ण केला, वेगवेगळे ट्रेक केलेत. त्या अनुभवाने काय शिकवलं तुम्हाला? त्या अनुभवांनी असं शिकवलं की या निसर्गाच्या जास्तीत जास्त आपण जवळ गेलं पाहिजे. निसर्गातून जो आनंद मिळतो, सह्याद्रीकडून जी उदात्तता मिळते, जी मनाला शांती मिळते, जे एक अनोखं सुख आहे जे शब्दात आपण सांगू शकत नाही, ते त्या ट्रेकिंगमधून आपल्याला मिळतं. धाडस म्हणजे आपल्यामध्ये मनामध्ये असलेली भीती त्याच्यातून निघून जाते. पहाटेच्या वेळेला, अगदी रात्रीच्या, म्हणजे आम्ही साधारण रात्री, रावराणी डॉक्टर आणि मी दोघे जण रात्री 10 वाजता रांगणा चढायला सुरुवात करतो. 11-11:30 वरती पोहोचतो. पुन्हा 2 वाजता उतरायला सुरुवात करतो. 3-3:30 घरी येऊन झोपतो. म्हणजे तुमची वेळ सुद्धा अशी काय म्हणायचं, शांततेला जवळ जाणारी, कुठल्याही प्रकारचा गोंगाट नाही, काही नाही. म्हणजे निसर्ग तेव्हा पूर्ण शांत झालेला असतो. सह्याद्रीची वेगवेगळी रूपं, वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ऋतूत अनुभवणं, जे प्रचंड पावसामध्ये रांगणा चढून जायचा, पहाटेच्या वेळेला, मध्यरात्री किंवा पौर्णिमेच्या दिवशी चढायचा, आणि प्रत्येक वेळेचे अनुभव वेगवेगळे असतात. प्रत्येक वेळेचे अनुभव आणि वर गेल्यानंतरची शांती मिळते मनाला. म्हणजे मनाची जी अवस्था होते ती अनुभूतीची असते, शब्दात सांगता येते. ती या ट्रेकिंग मधून मिळते. अविनाशजी, एक ध्येय गाठून झालं की लगेच नवं ध्येय दृष्टीपथात ठेवणं आणि अशा तऱ्हेनं स्वतःचा शोध घेणं हे एक अनोखं वेळच आहे. आता तुम्ही कुडाळ ते हम्पी हा 800 किलोमीटरचा नवा प्रवास करायचं ठरवलंय. तुमचा आगामी हा उपक्रम आहे, तर या पाठीमागे नेमकं काय आहे, काय सांगाल याबद्दल? हम्पी, त्याच्या अगोदरची ऐहोळ्याची लेणी किंवा पत्थडकलची लेणी जी आहेत, त्याचा प्रवास मी काही वर्षापूर्वी केला होता आणि यावर्षी पुन्हा मी याच रस्त्याने संपूर्ण कारने प्रवास केला. पण त्या प्रवासातून खूप काही बघता येत नाही. सलग आपण कारमध्ये असलो की चालत राहतो, पुढे पुढे एखाद्या ठिकाणी थांबतो, तेवढंच बघतो. 4 माणसं सोबत असतात, आपल्याशी कोणीतरी बोलत राहतं आणि मन तिकडे जातं. मन निसर्गामध्ये, त्या लेण्यांमध्ये गुंतत नाही. मग ती अवस्था सायकलवर नसते. सायकलवर फक्त आपण असतो, आपला विचार असतो, आपलं एकच डोकं असतं आणि आपल्यासोबत असतो आजूबाजूचा निसर्ग. हा अनुभव पुन्हा एकदा घ्यावा म्हणून हा प्रवास करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. कुठच्या महिन्यात सुरुवात करणार आहात? पाऊस थांबला की नक्कीच, लगेचच. हो. वा. अविनाशजी, तुम्ही एक जबाबदार शिक्षकाची सुद्धा भूमिका निभावताय आणि ती निभावत असताना सायकलिंग, ट्रेकिंग यासारख्या छंदांमुळे तुमच्या स्वभावात किंवा तुमच्या आयुष्यात काय बदल तुम्हाला जाणवलेत? काय वाटतं तुम्हाला? सायकलिंगमुळे बरेचसे बदल झालेले आहेत. सुरुवातीला म्हणजे आपण आपली दिनचर्या ठरवून घेतो. दिनचर्येमध्ये खूप मोठा बदल झाला. याआधी कधीही उठणं असायचं, काही खाणं असायचं, पण आता वेळेवर झोपलं जातं आणि त्यापेक्षा वेळेवर झोपण्यापेक्षा सकाळी 5:30ला जाग येते, काही कुठला अलार्म न लावता. हे महत्वाचं आहे. म्हणजे शरीराचं घड्याळ व्यवस्थित चालायला लागलंय, नियमितता आली आणि त्या नियमिततेतून शरीराला त्याची सवय होऊन गेली. तसं शरीर पण साथ देऊ लागलं. तर एक चांगली सवय मला त्याच्यातून मिळाली. व्यायामाचा छंद लागला त्याच्यातून. सायकलिंगमधून ट्रेकिंग करावं किंवा आणखीन काही चांगल्या चांगल्या भ्रमंती कराव्यात अशी इच्छा त्याच्यातून निर्माण होत गेली. आपल्या श्रोत्यांमध्ये असे अनेक तरुण असतील ज्यांना सायकलिंग आणि ट्रेकिंगची आवड आहे. तर मुलाखतीची सांगता करताना मी या प्रश्नाकडे आता वळते की अशा तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय संदेश द्याल?
आणि एखादी छोटी अशी असेल तर उपयुक्त टीप पण दिली तरी चालेल. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवड असते, छंद असतो आणि त्याची आपण सुरुवात करतो. बरेच जण अगदी उत्साह म्हणजे आरंभशूर आपण त्याला म्हणू शकू, असं प्रत्येकाचं होत असतं. खरं. चांगली एक सायकल कोणतरी विकत घेतं किंवा आपण जिम जॉईन करतो किंवा रोज चालण्याचा संकल्प करतो. पण असं दिसतं की हे खूप वेळ टिकत नाही. 4 दिवसांचा सगळा तो छंद गुंडाळून ठेवला जातो. हा, अगदी बरोबर आहे. मग त्या एखाद्या इमारतीच्या खाली बघितलात तर अशा 10-12 सायकली धूळ खात पडलेल्या आपल्याला दिसतात. घराच्या कुठेतरी बाजूला पोर्चमध्ये, बाल्कनीत अशा ठेवलेल्या सायकल्स आपल्याला दिसतात. एकांगी सायकल बघायला मिळते. हा, एकांगी सायकल बघायला मिळते. मग हे आपण थोडंसं टाळू शकू का? त्याच्यामध्ये नियमितता कशी येईल? ह्या प्रवासातून आपल्याला आनंदच मिळणार आहे. सायकल हे एक पर्यावरणपूरक वाहन आहे, ज्याला काही लागत नाही. आणि महत्वाचं म्हणजे सायकल ही सगळ्यात निसर्गाच्या जवळ नेणारी आहे. आपण जर दुचाकीने प्रवास केला, टू व्हीलरने, तरी आपल्या मागे कोणीतरी बसलेला असतो, त्याचा विचार आपल्याला ऐकायला लागतो किंवा समोर तरी बघायला लागतं वेग असल्यामुळे. 4 चाकीमध्ये 4 माणसं असतात, आपला विचार आपल्याला मिळत नाही. त्या 4 माणसांबरोबर नाही म्हटलं तरी बोलावंच लागतं. सायकलचं तसं होत नाही. त्या सायकलमध्ये आपल्याला आपल्या शरीराची आणि मनाची एकतानता, आजूबाजूच्या निसर्गाशी साधता येते. पहाटे उठल्यामुळे जी पहाटेची ऊर्जा आहे ती खूप चांगली आपल्याला मिळते. सूर्य असेल, उगवणारा सूर्य, जागी होणारी घरं, जागे होणारे पशुपक्षी आणि जागा होणारा निसर्ग अनाघ्रात असतो. याला कुणाचा स्पर्श झालेला नसतो. तो पाऊस, ते दव, ती थंडी आणि ते ऊन सुद्धा आपल्याला यात अनुभवता येतं. त्यामुळे मन आणि मनाबरोबरच शरीरही परिपक्व होत जातं. म्हणून कुठलाही संकल्प केला तरी तो पुढे कसा आपल्याला टिकवता येईल, त्याच्यामध्ये सातत्य कसं राहील, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. सायकल घेतली म्हणजे ती फक्त एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा इव्हेंटसाठी हे नसावं. आपल्याला इव्हेंट न करता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग त्या सायकलला कसा बनवता येईल, तिच्याशी मैत्री कशी करता येईल आणि आपल्याला वाटायला हवं की या सायकलशिवाय माझं जगणं अपूर्ण राहील, असं वाटलं पाहिजे, हे मी सांगू शकेन. तसंच ट्रेकिंगच्या बाबतीतही आहे. निसर्गाचा खूप चांगला अनुभव याच्यातून मिळतो. तर तोही छंद खूप चांगला आहे. फक्त एखादा छंद जोपासला तर तो पूर्ण तडीस न्यावा, इतकंच मी सांगेन. श्रोते हो, अविनाशजी यांनी जिद्दीनं, चिकाटीनं आणि पर्यावरणाप्रती असलेल्या आपल्या प्रेमापोटी आपलं सामाजिक उत्तरदायित्व ओळखून केलेला हा सायकल प्रवास अनेक अर्थांनी आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्याशी बोलताना आपल्या लक्षात आलंच असेल की सायकलिंग हा केवळ छंद म्हणून न जोपासता आरोग्य, आत्मविश्वास आणि निसर्गाशी आपलं नातं घट्ट करणारा एक मार्ग ठरू शकतो आणि त्यातून आपण समाजालाही संदेश देऊ शकतो. हे अविनाशजींनी आजच्या आपल्या संवादातनं आपल्याला दाखवून दिलंय. आपल्या छंदाला मनापासून थोडा वेळ दिला तर त्यातूनही एखादं नवीन ध्येय साकार होतं, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिलाय आपल्याला. आणि त्याने आपण श्रीमंत होतो, आपल्याला एक वेगळ्या प्रकारची समृद्धी मिळते. अविनाशजी, वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात आणि मनसोक्त गप्पा मारून आमच्या श्रोत्यांशी छान संवाद साधलात, त्यासाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे आपले मनापासून आभार आणि आपल्या आगामी सर्व उपक्रमांसाठी, सायकल प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.